नमस्कार गाईज, मी आलोय. नमस्कार. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कॉन्फिडन्स कसं डेव्हलप करायचा. आता कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, तेव्हा आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मित्राला तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे. मित्राला म्हणेल की मित्रा, आज आहे संडे, चल करूया फंडे, बसूया ये गडा इकडं ग्लायडिंग सेंटरला. बस एवढाच मेसेज देईल मित्राला. तुमचे कुठला लहानपणीचा मित्र आहे का त्यांच्यासोबत तुमचं बोलणं नाही होतं, आज त्याला तुम्हाला मेसेज द्यायचा आहे. अरे यार, खूप म्हणजे शाळेतले मित्र आहे ते आता आमचं भेटणं बोलणं पण होत नाही. आता ते काही लागलेत नोकरीला सरकारी, आता आहे मी इकडं पुण्याला, पण आता आमचं बोलणं कधीतरी होते, म्हणजे असं गावाकडे गेलं तर, असं कंटिन्यू नाही. आता त्यांना काय मेसेज द्यायचं का तुम्हाला. त्यांना म्हणेल की मी भेटत जा कधी आलो गावाकडं बोलायला वगैरे, तेवढंच. आणि मित्रता राहू दे म्हणजे झालं, नाही का. अच्छा, आणि ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी कुठल्या टिप्स द्यायच्यात का. पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी म्हणजे आता आपल्याला मेन म्हणजे ना, गावाकडं शेड्यूलप्रमाणे चालतं व्यवस्थित सगळं. आता इकडं कसं फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट याप्रमाणे तरी पण आपल्याला जर डेव्हलप करायचं जर मनावर घेतलं आपण, तर आपण करू शकतो. जसं की सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, अभ्यास करणे, किंवा जे आपल्या काही चालू आहे, आपलं जे काम करतो आहे किंवा आपण बिझनेसबद्दल विचार करतो आहे त्याबद्दल आपण एकदम फोकस करून व्यवस्थित त्याची तयारी करणे, तेव्हा आपलं पुढचं भवितव्य व्यवस्थित होईल. अच्छा, मी खूप लोकांचं बघितलं ॲक्च्युली डिप्रेशन खूप येतं त्यांना आजकाल. तर तुम्हाला काय वाटतं की डिप्रेशनचं काय रिझन आहे. सध्या आता डिप्रेशनचं रिझन म्हणजे आपल्या आता मुलांमध्ये कसं आहे की कॉलेज लाईफ बघितली तर, जसं म्हणजे आता माझा मित्र पिंट्या, त्याची एक गर्लफ्रेंड आहे राव, त्याच्या मागाला पोरी लागतात. हे मग पोरांचं हे भविष्याकडे जाण्याचा कल बदलला आहे. म्हणजे गर्लफ्रेंड असणं, गाडीवर घेऊन फिरणं, एन्जॉय करणं, कॉफीला जाणं, डेटला जाणं, म्हणजेच त्यांना असं वाटतं की ही आपली लाईफ व्यवस्थित आहे, म्हणजे चाललं आहे, भविष्याचा विचार करत नाहीत. आणि नॉर्मली कसं की त्यांना असं वाटतं की त्याच्याकडं गर्लफ्रेंड आहे तर माझ्याकडे बी पाहिजे, त्याचा जास्त विचार करतात. आणि प्लस की मोबाईल रात्री रात्री बघणं, चॅटिंग करणे, रील्स बघणं, रील्स फेकणं. म्हणजे रील्स बघा पण काही चांगल्या, ज्यातून आपल्याला काही शिकायला भेटेल, काही आपलं फ्युचर घडेल, अशा रील्स बघा, मला असं वाटतं. फायनान्सबद्दल काय बोलायचं तुम्हाला. अमीर माणूस अमीर काय आणि गरीब माणूस गरीब काय. अमीर माणूस अमीर का आणि गरीब, हे बरोबर प्रश्न विचारला. अमीर माणूस म्हणजे त्याच्याकडे पैसे ऑलरेडी असतात, बिझनेस किंवा नोकरी किंवा कशातून बी त्या, किंवा वडिलांचे पहिल्यापणापासून पैसे असतात त्याच्याकडे. तर ते अमीर माणूस अमीर कसा बनत चालला आहे की त्याच्याकडे खूप स्रोत येतात पैशामुळं, बिझनेसचा किंवा ते कुठं काहीतरी कसं आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करावं, कसा फायदा होईल. आणि पहिली गोष्ट कसं असतं, ज्याच्याकडं पैसा आहे ना त्याला दिमाग सुचत राहतं, काय करू काय नाही, कसं होईल, ते असं राहतं. आणि गरीब माणसाचं कसं, आपले 20,000 कमवतो बाबा मी, तर 20,000 पुरतीच मर्यादा ठेवते. प्लस पॉईंट त्याच्यामध्ये माझ्या मुलांचा खर्च, राहणं, भाडं आणि शिक्षण मुलांचं. आता शिक्षणचं तर माहिती आहे किती महागाई झाली आहे. सरकारी शाळा बंद झाल्या आहेत आपल्या, आता प्रायव्हेट स्कूल खोलायलेत आणि सरकारी शाळेला कुलूप लागायले, त्यामुळं त्याचा फीस भरपूर असते. त्यामुळं माणूस जास्त, गरीब माणूस गरीबच होत चालला आहे. श्रीमंत माणूस त्याचा अजून कसं डेव्हलप होईल, कसा अजून मी बिझनेस करू, काय करू, त्याच्यामध्ये उतरत आहेत ते. तुम्ही ठरवलं नाही मग बिझनेस करण्याचं, तुम्ही जॉब करताय मग आता, आणि तुम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे. अरे मला तर वाटत होतं बिझनेस करावं आता, पण कसं आहे माहिती आहे का, त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी पैसा भरपूर लागणार, लाखानं पैसा लागणार. त्यासाठी मग आपल्याला पैसे नाही आहेत, पैसे कमवण्यासाठी पैसे कमवतो आहे, तर ह्याच्यामध्ये आपलं बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही आहे. प्लस पॉईंट कसं, घरचे म्हणजे आता कमवणारा मी एकटाच आहे, तर आपलं 20,000 कमवले त्याच्यामध्ये सगळं आपलं भाडं, खाणं पिणं, दुःखसुख आलं त्याच्यातच चालेल. तर आपल्याला भरपूर वाटतं की आपण बी मोठं व्हावं, बिझनेस करावं, पण त्यासाठी पण आपल्याला सपोर्टची सिस्टीम आहे. ते म्हणतात ना की सक्सेस माणसाच्या मागं महिलेचा सपोर्ट असतो, तसंच कोणाचा ना कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे, तेव्हा माणूस काही ना काहीतरी करू शकतं. मी असं खूप लोकांचं नोटीस केलं की ॲक्च्युली तुम्हाला काय वाटतं की 5,000 आणि 10,000मध्ये आपण कुठला स्ट्रीट फूडचा बिझनेस काढू शकतो जर काढायचं म्हणलं तर. आणि तुम्ही कुठला बिझनेस बघता आत्ता सध्या, जो की स्टुडंटला म्हणतो मी. हां, स्टुडंटला म्हणलं तर म्हणजे काही स्टुडंटमध्ये कसं असतं माहिती आहे का, आता काही स्टुडंटमध्ये असं आहे की यार मला लाज होईल, माझा मित्र दिसेल, मी जर इथं चहा घेऊन विकायला थांबलो किंवा वडापावचा गाडा टाकला तर माझे कॉलेजचे मित्र येता जाता मला बघतील, का यार तू हे करतोय, चहा विकतोय किंवा वडापाव विकतोय, गाडा टाकलाय,
काय यार म्हणजे आपण मला कसं वाटतं आपली बॅकग्राऊंड परिस्थिती बघून आपण पुढचं जज करायला पाहिजे किंवा राहायला पाहिजे किंवा वागायला पाहिजे. नाहीतर आपला मित्र आहे मधलं त्याचा बाप आमिर तर आपण त्याच्यासारखं बघायला नाही पाहिजे. बघायला पाहिजे स्वप्न तशी, पण आपण लाज सोडावं लागेल त्यासाठी. तेव्हाच आपण की काय करू शकेल. जर आपण आता साईडला म्हणजे रस्त्याच्या साईडला कुठं दुकान टाकलं, चहाची टपरी टाकली किंवा काही बी वडापावचं पोह्याचं वगैरे टाकलं तर आपण होऊ शकतं. पण त्यासाठी लाज सोडावं लागेल किंवा मित्र वगैरे दिसतील कॉलेजचे किंवा काहीतरी बोलतील मला, तर मग हे असं केलं तर मग आपण पुढं नाही जाऊ शकत, मला असं वाटतं. अच्छा, आणि कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची आणि कॉन्फिडन्स कसं डेव्हलप करायचं त्याबद्दल पण आता 2 लास्ट प्रश्न आहेत. हां, कॉन्फिडन्स म्हणजे कसं आपल्याला शाळेपासूनच त्याची आवड पाहिजे. जसं की आपण शाळेमध्ये कोणत्या भागामध्ये हे करतो की नाही का भाषणामध्ये भाग घेतो, डान्समध्ये भाग घेतो किंवा कोणत्याही स्पर्धामध्ये शाळेमधले आपण भाग घेत असेल तर आपला ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढेल, कम्युनिकेशन डेव्हलप होईल आणि आपण ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये जर भाग घेत राहिलो ना तर आपला ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स स्टेज डेअरिंग वाढत जाईल आणि कॉन्फिडन्स पण वाढेल. अच्छा, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. तुमची इंस्टाग्रामची आय डी काय आहे? माझी इंस्टाग्रामची आय डी आहे हर्ष सूर्यतळ म्हणून आहे माझी इंस्टाग्राम आय डी. आवडलं तुम्हाला तर नक्की फॉलो करा. नाही आवडलं तर फॉलो करून फेमस करून टाका, कारण की तुमचे जे विचार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आत्ताच्या काळासाठी. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला विचार मांडण्याची गरज आहे, ते लोक करत नाहीत आत्ताच्या काळात. तुम्हाला काय वाटतंय? हां, ते बरोबर आहे. आता म्हणजे आताच्या काळामध्ये कसं चाललं आहे म्हणजे गोष्टी शेअरिंग करत नाहीत गोष्टी. म्हणजे कसं आपण म्हणतो ना, शेअर केल्यामुळे ज्ञान वाढतं, तसं आताचं करत नाही. जेवढं गुपित राहील तेवढी प्रायव्हसी लाईफ जगतात लोक, असं झालं आहे आता. त्यामुळं मग फक्त जे चाललं आहे ते चाललं आहे समोर आणि जे राहिलं ते राहिलं, तसं झालं आहे. शेअरिंग खूप कमी झालं आहे, प्रायव्हसी लाईफ जगतात आणि त्यामुळं काही डेव्हलप म्हणजे होऊ शकत नाही. आता मित्र असले एकमेकांना शेअर केली ही गोष्ट अशी आहे किंवा हे करायला पाहिजे ते, तेव्हा होऊ शकतं. धन्यवाद, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. माझं नाव ऋतुराज. तुम्हाला माझं इंस्टाग्राम पेज सांगतो. राईट नाव माझं नाव लाईक बिगेस्ट लूजर माझं इंस्टाग्राम पेज आहे. आता ह्यांना पण फॉलो करतो मी डायरेक्टली. ठीक आहे, तुमचं पेज म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम उघडा, आपण ह्यांचं पेज तुम्हाला दाखवा ॲक्च्युली, आणि मी ह्यांना पण फॉलो करतो.